नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या भागामध्ये आपण आपल्या इव्हॅल्युएशन पॅटर्नचं नेमकी पद्धत कशी आहे हे अभ्यासलेलो आहोत. या पद्धतीनुसार आपल्याला आज सेक्शन सेकंड पोएट्री 10 मार्कासाठी जो भाग आहे तो अभ्यासायचा आहे. हा जो काही काव्य विभाग आहे तो क्वेश्चन नंबर 3A पोएम फॉर कॉम्प्रेहेन्शन यासाठी 5 मार्क आहेत. क्वेश्चन नंबर 3B ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम याला 5 मार्क आहेत. आता या सेक्शनमध्ये हा जो सेक्शन आहे पूर्णतः रीडिंग आणि अंडरस्टँडिंग आणि ॲप्रिशिएटिंग यावर आधारित आहे. म्हणजे पोएम हे आपल्याला तालासुरात न म्हणता ते वाचून समजून घ्यायचं आहे आणि ते रसग्रहण करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला पोएम फॉर कॉम्प्रेहेन्शन आणि ॲप्रिशिएशन अशा 2 भागामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. आता यामध्ये कशाला किती मार्क आहेत, प्रश्न कशा प्रकारचा येणार आहे याचा आपण आधी विचार करू, मग प्रत्यक्षात आपण ती कविता शिकण्यासाठी घ्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 3A पोएम फॉर कॉम्प्रेहेन्शन 5 मार्क आहेत. यामध्ये 3 ॲक्टिव्हिटी असतील, ॲक्टिव्हिटी 1, ॲक्टिव्हिटी 2 आणि ॲक्टिव्हिटी 3. यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो 2 मार्काला आहे, ॲक्टिव्हिटी सेकंड जो आहे तो 2 मार्काला आहे आणि ॲक्टिव्हिटी जो थर्ड आहे तो 1 मार्काला आहे. आता ॲक्टिव्हिटी 1, 2, 3 2, 2 आणि 1 असं 5 मार्कासाठी हा कॉम्प्रिहेन्शनचा भाग आहे. सिम्पल फॅक्च्युअलचा प्रश्न ॲक्टिव्हिटी फर्स्ट म्हणजे A1मध्ये विचारला जाणार आहे. कॉम्प्लेक्स थोडासा त्यामध्ये काठिण्यपातळी वाढवण्यात आलेली आहे दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये. आणि तिसरा ॲक्टिव्हिटी जो आहे काव्याचे जे काही म्हणजे कवितेचे अलंकार, रायमिंग वर्ड्स, यमक जुळणारे शब्द, राईम पेअर्स, राईम स्कीम म्हणजे यमक योजना यावर आधारित पोएटिक डिव्हाइस म्हणजे अलंकार वगैरे यामध्ये विचारले जाणार आहेत. असं 5 मार्कासाठी क्वेश्चन नंबर 3A पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन. आता यामध्ये प्रश्न येतील कसे थोडंसं आपण त्याबद्दल माहिती करून घेऊ. हा पहा, एक मॉडेल क्वेश्चन पेपर आपल्याला इथे दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 3A रीड द फॉलोइंग स्टांजाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. खालील स्टांजा वाचा आणि त्याप्रमाणे त्या दिलेल्या कृती करा. हा 5 मार्कासाठी आहे. A1 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द सेंटेन्स. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा आणि दिलेले वाक्य पूर्ण करा. त्यानंतर A2 कंप्लीट द फॉलोइंग वेब म्हणजे खालील जी काय शब्दजाळी आहे ते पूर्ण करा. नंतर A3 आत्ता मी सांगितल्याप्रमाणे हा जो आहे पोएटिक डिव्हाइस काव्याचे जे साधनं आहेत त्यामध्ये अलंकार, यमक जुळणारे शब्द, यमक योजना यामधून एखादा प्रश्न आपल्याला 1 मार्कासाठी विचारला जाणार आहे. आता या टेस्टमध्ये म्हणजे या ॲक्टिव्हिटीमध्ये नेम ऑफ द फिगर ऑफ स्पीच म्हणजे खाली दिलेल्या ओळीमध्ये कवीनं कोणतं अलंकाराचा वापर केलेला आहे त्याचं त्या अलंकाराचं नाव लिहायचं आहे. ते 1 मार्कासाठी आहे. 2 कवितेच्या ओळी त्यांनी दिलेल्या आहेत, त्या 2 ओळीमध्ये कोणतं अलंकार त्या कवीनं वापरलेलं आहे हे आपल्याला लिहायचं आहे. एका नावाला अर्धा मार्क असं त्याची विभागणी त्यांनी केलेली आहे. माझ्या मते आपल्याला कॉम्प्रिहेन्शन म्हणजे क्वेश्चन नंबर 3 हे A हा जो काही भाग आहे तो कसा येऊ शकेल या ग्राफिकच्या माध्यमातून तुम्हाला समजलेला असेल. आता पुढचा जो भाग आहे पोएटिक ॲप्रिशिएशन म्हणजे पोएम फॉर ॲप्रिशिएशन. आता याच्यामध्ये प्रश्न कसा विचारण्यात येणार आहे, स्टुडंट्स शुड राईट ॲन ॲप्रिशिएशन ऑफ द गिवन पोएम विदिन हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स इन अ पॉईंट फॉर्मॅट. आता आपल्याला थोडंसं बंधन आहे इथं. परीक्षेमध्ये जे पॉईंट्स आपल्याला दिलेले असतात त्या पॉईंट्सचा आधार घेऊन म्हणजे त्या मुद्द्यांचा आधार घेऊन आपल्याला ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. मला असं वाटतं की आपणास 9वीला माहितीच असेल ॲप्रिशिएशन कसं लिहायचं आहे, कारण 9वीच्या आधारेच 10वीचा सिलेबस आहे आणि 9वीमध्ये जे ॲप्रिशिएशन आपण लिहिलेलं आहोत त्यामध्ये हे पॉईंट्स आपण वापरलेलं आहे. तसाच आपल्याला या कवितेचं सुद्धा रसग्रहण करायचं आहे. आता यामध्ये बघा, पहिल्यांदा आहे टायटल. बऱ्याच वेळेला टायटल हे आपल्याला दिलेल्या जे काय कृतीपत्रिका आहे त्यामध्ये दिलेलं असतं. टायटलला अर्धा मार्क आहे.
2 नंबरचा जो आहे सेकंड नंबर पॉईंट, नेम द पोएट. बऱ्याच वेळेला हाही जो काय पॉईंट आहे आपल्या कृतीपत्रिकेमध्ये अगदी खाली दिलेला असतो. नंतर राईम स्कीम, म्हणजे या कवितेमध्ये कवीने वापरलेले जे अलंकारावर आधारित किंवा राईम पेअर्स म्हणजे यमक जोडणाऱ्या शब्दांवर आधारित यमक योजना जो आहे तो कोणतं वापरलेला आहे ते आपल्याला 1 मार्कासाठी आहे. फिगर ऑफ स्पीच, आता या पोएममध्ये, या कवितेमध्ये कवीनं कोणत्या फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे, कोणतंही एक आपल्याला लिहायचं आहे, 1 मार्कासाठी आहे. आणि शेवटचा जो पॉईंट आहे जो की 2 ते 3 ओळीमध्ये आपल्याला लिहायचा आहे तो म्हणजे या कवितेचा आशय, जो की सर्वात जास्त मार्क्स यालाच आहेत, म्हणजे 2 मार्क आहेत. माझ्या मते याच्यामधले निम्म्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवण्यासाठी फारसं काही कष्ट करायची गरज भासणार नाही, कारण कृतीपत्रिकेमध्ये बराचसा भाग हा आधीच उपलब्ध आहे. त्या आधारे आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याचा वापर करून फक्त तो भाग उचलून आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे. आता हा जो भाग आहे तो भाग तुम्हाला समजला असेल. आता याच्यामध्ये प्रश्न कसा असणार आहे, आता हा एक मॉडेल ॲक्टिव्हिटी शीट आपल्याला इथे दिसतो आहे. क्वेश्चन नंबर 3B, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम, 5 मार्क्स. आता याच्यासाठी 5 मार्क आहेत. जसं कम्प्रेहेन्शनसाठी 5 मार्क आहेत तसंच ॲप्रिशिएशनसाठी सुद्धा 5 मार्क्स आहेत. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट ॲन ॲप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स. पहिल्यांदा दिलेल्या कविता वाचा आणि दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे त्याचं काय करा, ॲप्रिशिएशन म्हणजे रसग्रहण करा. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आत्ता आपण बघितल्याप्रमाणे टायटल आहे अर्धा मार्काला, नेम ऑफ द पोएट अर्धा मार्क आहे, राईम स्कीम 1 मार्क आहे, फिगर ऑफ स्पीचला 1 मार्क आहे आणि थीम और सेंट्रल आयडिया 2 ते 3 ओळीमध्ये हा लिहायचा आहे आणि याला 2 मार्क आहेत. अशाप्रमाणे आपल्याला कवितेचं रसग्रहण करता आला पाहिजे. या कवितेचा म्हणजे थोडक्यात टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, थीम, सेंट्रल आयडिया ह्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हा भाग लिहायचा आहे. असा हा जो सेक्शन आहे, सेक्शन सेकंड पोएट्री हा सेक्शन थर्ड पोएट्री 10 मार्काला आहे. म्हणजे आपल्याला कविता सुरू करण्याच्या सुरुवातीला, कविता शिकण्याच्या पूर्वी आपण काय करणार आहोत, या सगळ्या गोष्टी म्हणजे समजून घेतलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे काय करणार आहे, आपण कविता शिकणार आहे. आता हे भाग समजला असेल. धन्यवाद.